जानू, बघतेस ना बाळा, जयंत विरुद्ध तुझा जो लढा आहे त्यात आम्ही तुझ्या पाठीशी आहोतच ग, पण या सगळ्या जणी पण आहेत. तुम्हा सगळ्यांचे खूप आभार की तुम्ही माझ्या लेकीच्या पाठीशी उभ्या आहात. खरंच मनापासून आभार. विश्वारे, या सगळ्या जणी जयंतच्या मीडिया प्रेझेन्समुळे ही केस आता हाय प्रोफाईल झाली आहे. जानू, आजच्या पेपरमध्ये त्याने तुझा केलेला छळ आणि तू त्याला ज्या धाडसाने उत्तर देतेस हे सगळं छापून आलंय. त्याला वाटलं असेल काल भलं मोठं इमोशनल भाषण देऊन त्याने त्याचं प्रेम सिद्ध केलं असेल, पण असं काहीच नाही. या खोट्या मुखवट्या आड त्याचा लपलेला जो क्रूर चेहरा आहे तो जगासमोर येणार आहे. आणि बघ, त्याची सुरुवात झाली आहे. जानू, या सगळ्या बायका तुला सपोर्ट करण्यासाठी आल्यात. तुझ्या हिमतीमुळे त्यांनाही आयुष्याला सामोरं जायचं बळ मिळणार आहे आता. मला तुझ्याबद्दल माझ्या पोरीनं सांगितलंय. पोरी आई बाप पोरीचं लगीन करताना काय बघतात सांग बरं मला? पोरगा चांगला आहे का, त्याच्याकडे पैसा अडका आहे का, घरदार जमीन जुबला हेच बघतात ना. पण तो चांगला मुलगा चांगला माणूस आहे का हे कसं कळणार? तुला तुझ्या नवऱ्याचं खरं रूप कळल्यावर तू त्याच्या विरोधात आवाज उठवलाच बघ. पण आमच्या वेळी तशी सोय नव्हती. माझा नवरा लई मारायचा बघ मला, आणि मग मी माहेरी निघून जायची. तेव्हा माझी आई मला सांगायची, अगं पोरी, संसारामध्ये सोसायला शिक, तडजोड करायला हवी. अख्खं आयुष्य सोसण्यातच गेलं बघ माझं. अजूनपर्यंत मी तडजोड करतीये. नंतर नंतर तर यालाच संसार म्हणतात असंच मनाची समजूत करून घेतली बघ. पण तुझ्याकडे बघून वाटतंय की त्या काळी मी जरा जरी धाडस दाखवलं असतं ना तर आज माझी ही अशी अवस्था नसली असती. पण मी ठरवलंय, मी आता माझ्या पोरीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. माझी गोष्ट पण काही वेगळी नाही. मी सुनंदा, तुझ्या केस बद्दल वाचलं म्हणून तुला मुद्दाम भेटायला आले. तुला धीर द्यायला आणि तुला आधार द्यायला आले, तुला हिम्मत द्यायला. माझा नवरा पण असाच मला छळायचा. लोकांना वाटायचं सुनंदा किती सुखात आहे, राहायला मोठं घर आहे, पैसा नवरा हातात आणून देतोय, नवीन साड्या दागिने. पण चार भिंतींच्या आत मला काय सोसायला लागतंय हे कोणालाच नव्हतं माहित. रोज काहीतरी नवीन कारण काढून भांडण. बरं, ती भांडणं पण अशी थेट नव्हती, टोमणे मारून मारून हैराण करून सोडायचा. सतत माझ्यावर लक्ष ठेवून असायचा. सतत घरी कोण येतंय, कोणाशी मी बोलते, मी काय करते, माझा मोबाईल चेक करायचा, एक एक रुपयाचा हिशोब द्यायला लागायचा. आणि मी माझी ही होणारी घुसमट कोणाला सांगूही शकत नव्हती. रडत राहायची. रात्रभर या आशेवर जागून काढायची की उद्याची सकाळ तरी मला सुखाचा एक दिवस घेऊन येईल. पण नाही, माझ्या नशिबात फक्त भोग, छळ आणि त्रास, फक्त इतकंच होतं. मुखाट्याने सगळं सहन करत राहिले. मनाला शरीराला होणाऱ्या जखमा कित्येक वर्ष आई वडिलांपासून पण लपवून ठेवल्या. पण शेवटी ते आई वडील आहेत, त्यांनी मुलीच्या मनाच्या जखमा ओळखल्या. आणि मी जेव्हा सगळं पहिल्यांदा त्यांना खरं खरं सांगितलं ते कोलमडून गेले ग. स्वतःवरच वैतागले, संतापले, पण माझ्या पाठीशी उभे राहिले. आणि त्यांच्या साथीने मी या नात्यातून माझी सुटका करून घेतली. आता माझा नवरा दूर परदेशात निघून गेलाय. तो आतापर्यंत परतला नाहीये. या सगळ्यामुळे तर माझी जगण्याची इच्छाच संपून गेली होती. पण मला माझ्या आईबाबांनी आधार दिला, या सगळ्यातून उभं राहायला शिकवलं. खरं सांगू जान्हवी, मला तर तुझा खूप अभिमान वाटतो. मी कित्येक वर्ष वाट पाहत राहिली की कोणीतरी येईल आणि मला या सगळ्यातून बाहेर काढेल. पण तू तसं नाही केलंस. तुझ्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तू स्वतः आवाज उठवलास. तुझ्या नवऱ्याला त्याच्या चुकांची शिक्षा मिळावी म्हणून तू प्रयत्न करतेस. सुनंदा, आणि तुम्ही सगळ्याच जणी आज तुम्ही सगळ्या माझ्या लेकीच्या पाठीशी उभ्या आहात. तिला धीराचे 4 शब्दही सांगताय.
या जगात म्हणतात की बाईच बाईची शत्रू असते, पण आज तुम्ही सगळ्या जणींनी मिळून ते खोटं करून टाकलं. बाई बाईची मैत्रीण असते, तिचा आधारही असते. खरंच खूप आभार. खरंच तुम्ही सगळ्याजणी इथे माझ्यासाठी आलेत हे बघून मी माझी अर्धी लढाई जिंकली असंच वाटतंय आता मला. तुमच्यातल्या काही बायकांना त्यांच्याच घरातल्या माणसांकडून, त्यांच्याच प्रेमाकडून छळ सोसावा लागतो. त्यांना कुणाकडे तरी स्वतःचं मन मोकळं करायचं असतं, पण त्यांची हिंमत होत नाही आणि मग त्यांचा आवाज त्यांच्याच घरात विरला जातो. मला असं वाटतं की आपण जर का आपल्या शेजारच्या, जवळच्या, नात्यातल्या बायकांकडे थोडं लक्ष जरी दिलं ना, आपल्याला त्यांचे डोळे बारकाईने वाचता आले, त्यांच्या हसण्यामागचं दुःख आपल्याला ओळखता आलं ना, तर आपण त्यांना आधार देऊ शकतो. म्हणून आज इथे असलेल्या सगळ्या बायकांना मला सांगायचंय, आता रडायचं नाही, रडवायचं. अन्यायाला भिडायचं. आमची जानू खरंच खूप हिमतीची. तिच्या या लढ्याने सगळ्याच बायकांना किती आधार मिळतो. जान्हवी दवे विरुद्ध जयंत कानेटकर केसची सुनावणी सुरू होते. जानू बाळा, आपल्याला जायला हवं. जानू. होय. बोला, कोण तुम्ही? काय काम आहे? साहेब, एक गोष्ट तुम्हाला विचारायची होती. गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्सचं स्टॅम्पिंग करणं, त्यांना सील करणं, ही कामं तुम्हीच करता ना? त्याच्याशी तुमचं काय देणं घेणं? कोणी सांगितलं तुम्हाला मी तसली कामं करतो म्हणून? माझा आणि डॉक्युमेंट्सचा काही संबंध नाही. निघा इथून. काय चाललंय तुमचं? निघताय ना इथून? हो साहेब, एवढं चिडताय कशाला तुम्ही? मी फक्त एक प्रश्न विचारला साधा, इतकंच. मी तुमच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाहीये. निघा. तुमचं बरोबर आहे साहेब. फक्त हे जरा फोटो बघता का वेंकी? हा. माझा काय संबंध याच्याशी? मला कशाला दाखवताय हा फोटो? साहेब, मला फक्त एवढंच सांगा की हे डॉक्युमेंट्स, यावरचं स्टॅम्पिंग आणि त्याचं सील, या सगळ्या गोष्टी तुम्हीच केल्या आहेत ना? तुम्हाला निघा म्हटलं ना मी. हे बघा, मी तुमच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाहीये. निघा इथून.